फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, कालच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण फ्रेंड फंक्शनचा यूज काय आहे, त्याला कसं यूज केलं जातं, का म्हणून फ्रेंड फंक्शन वापरायचा हे बघितलं होतं. आणि फ्रेंड फंक्शन मध्ये आपल्या सिलेबस मध्ये जर बघायचं जर झालं तर आपल्या सिलेबस मध्ये हे पहा, फ्रेंड फंक्शन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे फ्रेंड फंक्शन्स बघायचे आहेत. एक तर युजिंग नॉन मेंबर फंक्शन, म्हणजे एखादा फंक्शन जो नॉन मेंबर असेल तुमच्या क्लासचा, म्हणजे तो तो तुमच्या क्लासच्या मेंबर नसेल, तर त्याच्यावरती यूज कसं करायचं ते आपण कालच्या लेक्चरच्या निमित्ताने बघितलेलंच आहे. आता ते नॉन मेंबर फंक्शन कोणता, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हा सम नावाचा फंक्शन या क्लासच्या बाहेर आहे, कोणत्या सॅम्पल नावाच्या क्लासच्या बाहेर आहे, तरी आपण याला ऍक्सेस करू शकतो. फ्रेंड फंक्शन जर ह्याला बनविला आपण, तर याच्यातले जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, जे काही हे आहेत, ते ए आणि बी प्रायव्हेट डेटा मेंबर्सला, या प्रायव्हेट डेटा मेंबर्सला ऍक्सेस करू शकतात. जेव्हा आपण या सम एक्स नावाला कॉल केलं तेव्हा आपल्याला ऍडिशन रिटर्न व्हॅल्यू आली. समजत आहे का? हा फ्रेंड फंक्शन आहे तुमचा फ्रेंड फंक्शन, कोणता? सम. तसंच मित्रांनो, याला नॉन मेंबर फंक्शन, फ्रेंड विथ नॉन मेंबर फंक्शन म्हणतात. म्हणजे हा या क्लासचा फंक्शन नसून तर या क्लासच्या बाहेर डिक्लेअर केलेला आहे, आणि या क्लासच्या बाहेर डिक्लेअर केलेला आहे तरी पण आपण याच्या थ्रू हे मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. ते कसं काय? कारण की त्याला आपण फ्रेंड बनविलेला आहे, त्या फंक्शनला फ्रेंड बनविलेला आहे म्हणल्यावर ते आपले हे ऍक्सेस करू शकतात, प्रायव्हेट डेटा मेंबर्स. ह्याचं काल एक्झाम्पल बी दिलं तर मी तुम्हाला, तुमचा एखादा फ्रेंड असेल तरच तो ते तुमच्या प्रायव्हेट हे ऍक्सेस करू शकतो, प्रायव्हेट थिंग्स, जसं की तुमचे झाले जसं की तुमचे पेन, पेन्सिल वगैरे, मोबाईल वगैरे, तुमचे पर्सनल जे काही हे राहतात फाईल्स वगैरे, ते तुमचा फ्रेंड ऍक्सेस करू शकतो. तुम्ही अननोनला ऍक्सेस करू देणार का? नाही. तर त्याच्यामुळेच आपल्याला आधी या सम नावाच्या फंक्शनला आपल्याला फ्रेंड बनवावं लागतं. मग फ्रेंड बनविलं की तो आपले प्रायव्हेट डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. समजत आहे का? मग आता फ्रेंड बनविला. आता दुसरं काय आहे आपलं फ्रेंड फंक्शनचं? युजिंग टू डिफरंट क्लासेस. एक तर नॉन मेंबर सोबत झाला, आता काल नॉन मेंबर सोबत बघितलं, आता युजिंग टू डिफरंट क्लासेस. फ्रेंड फंक्शन दोन गोष्टींसोबत बघायचं होते. एक तर युजिंग टू डिफरंट क्लासेस, आज टू डिफरंट क्लासेस सोबत फ्रेंड फंक्शन कसा यूज करायचा ते सांगणार आहे. आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नॉन मेंबर फंक्शन हे बघितलं, फ्रेंड फंक्शन युजिंग विथ नॉन मेंबर फंक्शन, म्हणजे की तुमचा तो फंक्शन क्लासच्या बाहेर असतो ना, म्हणून त्याला नॉन मेंबर फंक्शन असं म्हटलेलं असतं. मित्रांनो, समजत आहे का तुम्हाला? क्लासच्या बाहेर असतो म्हणून. आता तुम्ही म्हणता आपल्याला आजच्या लेक्चरच्या निमित्ताने काय बघायचंय, तर आजच्या लेक्चरच्या निमित्ताने मी फ्रेंड फंक्शनच बघायचं आहे, पण युजिंग टू डिफरंट क्लासेस, दोन क्लासेसचा यूज करून फ्रेंड फंक्शन आपण कसा, एकच फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करून त्या दोन्ही क्लासेसला आपण कसं ऍक्सेस करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. हे पहा, फ्रेंड फंक्शन युजिंग टू डिफरंट क्लासेस म्हणजे काय? एकच तुम्ही काय करणार, फ्रेंड फंक्शन बनविणार. हा एक तुम्ही फ्रेंड फंक्शन बनविला. काय नाव आहे त्या फ्रेंड फंक्शनचं? डिस्प्ले. आणि दोन क्लासेस आहेत तुमच्याकडे, एक नम क्लास आणि एक नम टू क्लास. num1 क्लास आणि num2 क्लास असे दोन क्लास असणार तुमच्याकडे, आणि तुम्ही एकच फ्रेंड फंक्शन बनविणार डिस्प्ले नावाचा. आता मित्रांनो, हे डिस्प्ले या ए ला ऍक्सेस करू शकणार का? ए ह्याचा प्रायव्हेट मेंबर आहे तरी याला ऍक्सेस करू शकणार. हा डिस्प्ले फंक्शन या बी ला सुद्धा ऍक्सेस करू शकणार. का म्हणून? कारण की या डिस्प्ले फंक्शनला तुम्ही फ्रेंड बनविलेला आहे. हे पहा, या क्लासमध्ये त्याला फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलेला आहे, या क्लासमध्ये याला फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलेला आहे. कुणाला? डिस्प्ले फंक्शनला. मग तो तुमचे डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. समजत आहे का मी काय म्हणत आहे? तो तुमचे डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. मग मित्रांनो, फ्रेंड फंक्शन दॅट इज डिक्लेअर्ड इन मल्टिपल क्लासेस कॅन ऍक्सेस द प्रायव्हेट मेंबर्स ऑफ दोज क्लास. फ्रेंड फंक्शन मल्टिपल क्लासेस मध्ये डिक्लेअर केले जातात. म्हणजे या क्लासमध्ये num1 क्लासमध्ये आपल्याला इथं असा फ्रेंड वाईड डिस्प्ले असा डिक्लेअर करावं लागतं. या डिस्प्ले नावाच्या फ्रेंड फंक्शनला डिक्लेअर करावं लागतं. याचा अर्थ काय झाला? या लाईनचा अर्थ काय झाला? फ्रेंड आहे कोणता फंक्शन? हा डिस्प्ले फंक्शन. कोण कोण त्याचे फ्रेंड राहणार आहेत? एक तर हे क्लास, या क्लासचा हेच क्लास त्याचा फ्रेंड राहणार आहे, आणि num2 पण हा पण क्लास याचा फ्रेंड राहणार आहे. कुणाचा? या क्लासचा.
समजत आहे का मी काय म्हणत आहे? हा num2 क्लास या क्लास num1 चा फ्रेंड राहणार आहे, NUM num1 चा. का म्हणून? कारण की आपण ही लाईन डिक्लेअर केली म्हणून. आता इथं पहा, इथं काय आहे? num1 क्लास हा num2 चा फ्रेंड राहणार आहे, म्हणजे हा क्लास, हा तुमचा क्लास याचा फ्रेंड राहणार आहे, फ्रेंड राहणार आहे. समजलं? होप की तुम्हाला समजलं असेल. मग ते त्याला जेव्हा आपण फ्रेंड बनविलं तर तो काय करू शकेन? आपले क्लासचे प्रायव्हेट डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकेन, ऍक्सेस द प्रायव्हेट मेंबर्स ऑफ दी दोज क्लास. आता ह्याचे प्रायव्हेट मेंबर्स कोणते आहेत? ए आणि बी. ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल हे तुमचे प्रायव्हेट मेंबर आहेत. मग ते ऍक्सेस करू शकतात. कॅन ऍक्सेस प्रायव्हेट मेंबर ए, कॅन ऍक्सेस प्रायव्हेट मेंबर बी. कोण ऍक्सेस करू शकतो? डिस्प्ले फंक्शन. काय आहे डिस्प्ले फंक्शन? कॅन ऍक्सेस प्रायव्हेट मेंबर ऑफ बोथ दी क्लास num1 आणि num2 ह्या दोन्ही क्लासचे प्रायव्हेट मेंबर ऍक्सेस करू शकतो. कोण? हा डिस्प्ले फंक्शन. समजत आहे? ऍक्सेस करताना त्यांना काय करावं लागेल? डॉट ऑपरेटर यूज करावं लागेल. आता इथं N1 आहे, N1 च्या जागी तुम्ही वेगळा व्हेरिएबल घेतला तरी चालतंय, नाही घेतला तरी चालतंय. फक्त ही डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये काढून येऊ शकता, कारण की ही डायग्राम तुमच्या रिप्रेझेंटेशनसाठी, समजण्यासाठी तुम्हाला मी ठेवलेली आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी ठेवलेली आहे. सिंटॅक्स कसा आहे तुमचा? आधी तुम्हाला क्लास num1 बनवावा लागेल, त्याआधी तुम्हाला num2 डिक्लेअर करावं लागेल, कारण की num2 इथं वापरत आहात ना तुम्ही. त्याआधी जर तुम्ही num2 डिक्लेअर नाही केला तर तुमचा एरर येऊन जाईल. पहा, क्लास num1 बनविला, त्यानंतर तुम्ही फ्रेंड फंक्शन यूज केला, वाईड रिटर्न टाईप, आणि त्यानंतर तुमच्या फंक्शनचं नाव, कुण्या फंक्शनचं नाव? जे की तुम्हाला फ्रेंड बनवायचं आहे त्या फंक्शनचं नाव, आणि num1 आणि num2 हे तुमचे क्लास नेम्स पुट करायचे. आता तुम्ही म्हणता सर, कालच्या लेक्चरच्या निमित्ताने सिंटॅक्स जो बघितला होता आपण, त्याच्यामध्ये काय केलं? आपण क्लास नेम बाहेर आणि त्याचा आर्ग्युमेंट मध्ये केलता. म्हणजे काय केलं? क्लास फंक्शनचा नेम तुम्ही बाहेर, आणि त्याच्यानंतर त्याचा क्लास नेम आणि त्याचा ऑब्जेक्ट. पण इथं तसं करणार नाहीत का मित्रांनो? आपल्याला क्लास नेम आणि त्याचा ऑब्जेक्ट करायची गरजच नाही ना. डायरेक्ट आपल्याला क्लास सोबत ऍक्सेस करायचे ना, थोडी ना त्या क्लासच्या मला फंक्शनला ऍक्सेस करायचे. मला काय करायचंय? दोन डिफरंट क्लासमध्ये मला एकच फंक्शन बनवायचं आहे, एकच फ्रेंड फंक्शन बनवायचं, म्हणजे हा क्लास वेगळाच राहील, हे दोन डिफरंट क्लास, आणि मला एकच फ्रेंड फंक्शन बनवायचं आहे. या दोन्हीच्या क्लासच्या बाहेर मी फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करणार, आणि ते फ्रेंड फंक्शन याचे सुद्धा मेंबर ऍक्सेस करू शकणार आणि याचे सुद्धा मेंबर ऍक्सेस करू शकणार, असं मला फ्रेंड फंक्शन बनवायचं आहे. मग मी काय करणार? या क्लासला सांगणार, क्लास 1 ला, या क्लासला सांगणार की हा क्लास तुझा फ्रेंड आहे. num1 ला क्लासला सांगणार की num2 हा तुझा फ्रेंड आहे. कशाद्वारे? हा लाईनद्वारे. आणि या num2 ला सांगणार की num1 हा तुझा फ्रेंड आहे. मग ते सांगण्यासाठी आपल्याला ती लाईन लावावी लागते. काय? फ्रेंड वाईड फंक्शन नेम तुमचा काय? डिस्प्ले, आणि डिस्प्ले num1 आणि num2 म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे फ्रेंड आहेत असं सांगितलं जातं. तसं सेम क्लास num2 साठी, क्लास num1 साठी झाला, तर num2 साठी बी, num2 साठीचा फंक्शन लिहायचं, त्याला फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचं. मग याला फ्रेंड डिक्लेअर करा, फ्रेंड वाईड क्लास नेम तुमचा डिस्प्ले इथं लिहायचा, आणि num1 हा तुमचा num2 चा फ्रेंड आहे, आणि num2 पण हा num2 क्लासचा फ्रेंड आहे. म्हणजे हे दोन्ही क्लास एकमेकाचे फ्रेंड आहेत असं कन्सिडर होतं या ठिकाणी. आता की पॉइंट जर बघायचे जर झालं, द फ्रेंड फंक्शन डिस्प्ले द फ्रेंड फंक्शन डिस्प्ले. काय? डिस्प्ले हा तुमचा फ्रेंड फंक्शन आहे, इज डिक्लेअर्ड ऍज फ्रेंड, हे फ्रेंड बनविलं आहे इन बोथ द क्लास. पहा, याला डिक्लेअर केले डिस्प्ले फंक्शन आपण फ्रेंड म्हणून इन बोथ द क्लास. इथं पहा, इथं पहा. सो इट कॅन ऍक्सेस द प्रायव्हेट मेंबर ए ऑफ num1. सो इट कॅन ऍक्सेस द प्रायव्हेट मेंबर हा ए ऑफ num1 अँड बी ऑफ num2 अँड बी हा ऑफ num2. समजलं? या क्लासचा हा ए हा ऍक्सेस करू शकतो डिस्प्ले फंक्शन, या क्लासचा हा बी हा ऍक्सेस करू शकतो डिस्प्ले फंक्शन. आणि यांच्या क्लासमध्ये गेट डेटा ह्यांचे पब्लिक मेंबर वेगवेगळे. गेट डेटा थ्रू काय करणार? या ए वरती ए इक्वल टू 10 अशी व्हॅल्यू मी टाकून देणार गेट डेटा थ्रू, आणि या गेट डेटा वरती बी इक्वल टू 20 अशी व्हॅल्यू मी टाकून देणार. आता मित्रांनो आपण काय करूया? प्रोग्राम बघूया याचे प्रोग्राम आपण, मी तुम्हाला एक लाईन तुम्हाला टाईप करून सांगतो कसे दोन क्लासेस डिक्लेअर करायचे, त्यानंतर तुमचा हा फ्रेंड फंक्शन कसा लिहायचा, आणि त्यानंतर इंट मेन मध्ये त्याला कॉल कसा करायचा फ्रेंड फंक्शनला,
सेम जसा तुमचा आधी कसा कॉल केला तसाच कॉल करायचा आहे, फक्त इथं आपल्याला फक्त 2 डिफरंट क्लासेस बनवित आहात. म्हणजे या दोन्ही डिफरंट क्लासेसचे या क्लासचा ऑब्जेक्ट काय बनविला, या क्लासचा डेटा मेंबर काय बनविला, प्रायव्हेट डेटा मेंबर ए, आणि या क्लासचा बी आहे. मग मित्रांनो तुम्हाला माहिती एकदा आपण प्रायव्हेट बनविलं तर हा ए या बी मध्ये ऍक्सेस होऊ शकत नाही. पण मित्रांनो दोन्ही आपण एकमेकात ऍक्सेस करू शकणार केव्हा, जेव्हा या दोन्ही फंक्शनला क्लास num1 ला आणि क्लास num2 ला या दोन्ही क्लासेसला आपण जेव्हा फ्रेंड बनविलं तेव्हा हे दोन्ही ए आणि बी एकमेकांमध्ये ऍक्सेस करू शकतो. म्हणजे जर मी इथं बी वरती जर व्हॅल्यू टाकायची जर झाली 100 व्हॅल्यू तर टाकू शकतो. बी वरती जर मी 100 व्हॅल्यू टाकायची जर झाली, माझी जर म्हणणं झालं की मला इथं बी वरती व्हॅल्यू टाकायची तर मी टाकू शकतो. मग मी या क्लासचा या बी ला ऍक्सेस इथं करू शकतो. का म्हणून, कारण की याला फ्रेंड बनविलं तरच. समजलं. आता तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना हाच प्रोग्राम लिहा, जास्ती काही चेंजेस करू नका, कारण की हा प्रोग्राम इझी आहे, इझी प्रोग्राम आहे. आणि चला याला आपण ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन तुम्हाला लाईन बाय लाईन टाईप करून दाखवतो आणि रन करून दाखवतो. हा प्रोग्राम रन होतो का नाही ते बघूया. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. इथं यायचं, C++ लँग्वेज सिलेक्ट करायची, ह्या कमेंट आउट लाईनला बाहेर काढून द्यायचं आणि तुमची युझिंग नेम स्पेस std ही लाईन ऍड करायची, USING युझिंग नेम स्पेस std आणि सेमी कॉलम द्यायचा. आणि ही लाईन तुम्ही डिलीट करून टाका, कारण की आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. आता फ्रेंड्स तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्याला आता 2 क्लासेस पाहिजेत. आधी मी थोडी जागा करून घेतो. 2 क्लासेस. पहिला क्लास तुमचा काय आहे, num1. मग क्लास 2 क्लासेस हे करा, CLASS क्लास num1. num1 नावाचा क्लास मी बनविला. या क्लासचे मेंबर्स आपण डिक्लेअर करूया. या हे एक क्लास झाला आणि तुमचा आणखीन एक क्लास CLASS क्लास तुमचा num2 num2. 2 क्लास आपण बनवून घेतले. 2 क्लास बनवून घेतले. यामध्ये आपण आता त्यांची प्रायव्हेट मेंबर डिक्लेअर करून घेऊ. प्रायव्हेट मेंबर कोणते कोणते, प्रायव्हेट व्हेरिएबल ए डिक्लेअर करायचा, प्रायव्हेट सेमी कोलन द्यायचा तुमचा आणि इंट ए हा व्हेरिएबल तिथे डिक्लेअर करायचा. आता पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये तुमचा वाईड गेट डेटा नावाचा तुम्ही फंक्शन बनवा. त्या गेट डेटा मध्ये तुम्ही काय करा, ए ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू 10 अशी व्हॅल्यू तुम्ही आउटपुटला टाका. ए ची व्हॅल्यू 10, आपण या ए वरती व्हॅल्यू 10 स्टोअर करीत आहोत, ही असं सांगत आहे. आता समजलं. आता सेम बी साठी, आता सेम num2 या क्लास साठी तुमचा प्रायव्हेट बी व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, इंट बी हा तुमचा डिक्लेअर करणार. आणि याच्यामध्ये आता मी काय करणार, पब्लिक म्हणून याच्या गेट डेटाला मी काय करणार आहे, वाईड गेट डेटाला मी बी ची व्हॅल्यू देणार आहे. मग बी ची व्हॅल्यू काय देणार आहे मी, बी इक्वल टू 20 व्हॅल्यू मी अशी देऊन टाकतो. मग याच्यावरती काय केलं मी, ए हा याचा प्रायव्हेट मेंबर डिक्लेअर केला आणि बी हा याचा प्रायव्हेट मेंबर डिक्लेअर केला. मग ए वरती मी 10 टाकली, बी वरती मी 20 टाकली. काय, गेट डेटा फंक्शनचा यूज करून ए आणि बी वरती व्हॅल्यूज टाकल्या. आता मित्रांनो आपल्याला या दोन्हीला फ्रेंड बनवायचं आहे. आता फ्रेंड कसं बनवायचं, फ्रेंड बनवण्यासाठी आपल्याला या क्लास मध्ये एक लाईन लिहावी लागेल तुम्हाला. काय, फ्रेंड कीवर्ड लिहायचा, FRI फ्रेंड. त्यानंतर तुम्ही त्या फ्रेंड कीवर्ड लिहिल्यानंतर तुम्हाला कोणता फंक्शन फ्रेंड बनवायचा आहे त्या फंक्शनचं नाव आणि त्या फंक्शनचं नाव आधी तुम्हाला ते फंक्शन तुम्हाला इथं बाहेर बनवून घ्यावं लागेल. काय, कोणता फंक्शन तुम्हाला फ्रेंड बनवायचा आहे, आपल्याला पीडीएफ मध्ये जो फंक्शन होता तोच फंक्शन तुम्ही फ्रेंड बनवून घ्या. कोणता, डिस्प्ले फंक्शन होता. मग इंट तुमचा डिस्प्ले फंक्शन, काय, डिस्प्ले DIS तुमचा जो डिस्प्ले फंक्शन होता त्या डिस्प्ले फंक्शनला तुम्ही फ्रेंड बनवून घेतलं. मग आता या फ्रेंडला डिक्लेअर बी करावं लागेल ना तुम्हाला. या फ्रेंडला तुम्ही लिहित आहात त्याला डिक्लेअर बी करावं लागेल. नाही इंट येत नाही इथं,
इथं काय येते माहिती का, वाईड येते, VOID वाईड, कारण की रिटर्न टाईप तिथे येतो ना. या फंक्शन कसं डिफाईन करते त्याला आधी रिटर्न टाईप लिहितो आपण तसं. हे झाला तुमचा फ्रेंड फंक्शन. आधी फंक्शन बनवून घेतला, आधी फंक्शन बनवून घ्या किंवा इथे डिक्लेअर करा. आधी डिक्लेअर करावं लागतं पण तुम्हाला. आता काय करणार तुम्ही, त्या फंक्शनला हे करणार, डिक्लेअर करणार. मग फ्रेंड कीवर्ड लिहायचा, असा फ्रेंड कीवर्ड लिहायचा. त्यानंतर त्याचं रिटर्न टाईप काय लिहायचं, वाईड. त्यानंतर त्या फंक्शनचं नाव, कोणत्या, फ्रेंड फंक्शनचं नाव काय, DIS डिस्प्ले, त्या फ्रेंड फंक्शनचं नाव. आता मित्रांनो त्या फ्रेंड फंक्शनचं नाव घेतलं तुम्ही, पण कोणते कोणते क्लासेस तुम्ही एकमेकाला फ्रेंड करत आहात त्या क्लासेसचं नाव तुम्हाला या फ्रेंड फंक्शनच्या आर्ग्युमेंट मध्ये द्यावं लागेल. मग num1, num2 या दोन्हीला आपण फ्रेंड बनवित आहोत एकमेकाला, असं याचा मीनिंग होतो. मग सेम लाईन मी काय करणार, हे फ्रेंड फंक्शनची सेम लाईन मी याच्यामध्ये बी पुट करणार, या क्लास num2 मध्ये बी. मग num1 मध्ये बी मी ही लाईन पुट केली, num2 मध्ये बी ही लाईन पुट केली. समजत आहे, ही लाईन मी num1 आणि num2 मध्ये बी पुट केली. आता फ्रेंड्स काय होणार इथं, हा फ्रेंड फंक्शन थ्रू ही लाईन जेव्हा एक्झिक्यूट होईल का, तेव्हा या प्रोग्राम कंट्रोलरला समजेल की हा num1 आणि हा num2 एकमेकाचे फ्रेंड आहेत. मग याचे प्रायव्हेट मेंबर्स हे दोन्ही एकमेक ऍक्सेस करू शकतील. त्याआधी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, नम क्लास num2 ला डिक्लेअर करावं लागेल. आता तुम्ही म्हणता सर num2 ला इथं वर का डिक्लेअर करीत आहात तुम्ही, डायरेक्ट तुम्ही खाली डिक्लेअर केलं तरी चालणार नाही का. मित्रांनो तुम्ही num2 ला इथं वापरत आहात तुम्ही num2 ला, आणि तुम्ही त्याला नंतर त्याला डिफाईन करीत आहात. आधी तुम्ही याला इथं वापरत आहात, पण मित्रांनो तुम्ही वापरण्याच्या आधी त्याला डिक्लेअर केलं पाहिजे. तुम्ही त्याला जर तुम्ही डिक्लेअर नाही केलं तर तिथं एरर येईल. ही लाईन तुम्हाला कोणीही सांगणार नाही, फक्त जे डिटेल मध्ये तुम्हाला प्रोग्राम शिकविणारे असतात का तेच तुम्हाला ही लाईन सांगून देतात. मित्रांनो num2 हे तुम्हाला इथं वापरलेलं आहे, num1 मध्येच तुम्ही वापरलेला आहे, पण num1च्या नंतर मी num2 हा क्लास डिक्लेअर केलेला आहे, क्लास डिफाईन केलेला आहे. मग मित्रांनो त्याच्या आधी मला num1 ला डिक्लेअर करावं लागेल. मग तुम्ही म्हणता सर सॉरी num2 ला मला डिक्लेअर करावं लागेल. तुम्ही म्हणता सर मग num1चं काय, num1 ला आपल्याला डिक्लेअर करायची गरज नाही का. डिक्लेअर करायची गरजच नाही ना, कारण की num1 ला इथं वापरलं आहे आणि num1चं डेफिनेशन आपण आधीच लिहिली. फक्त इथं num2 ला आधी वापरलंय आपण आणि num2 ची डेफिनेशन त्याच्यानंतर लिहिली, म्हणून आपल्याला num2 हा आधी डिक्लेअर करावा लागतो. समजलं, num2 आपल्याला फॉरवर्ड डिक्लेरेशन त्याचं आधी करावं लागतं आपल्याला. याला फॉरवर्ड डिक्लेरेशन म्हणतात, म्हणजे याला आधीच डिक्लेअर करून टाकत आहात असं गृहीत धरलं जाते. आता काय करणार मित्रांनो, आपण या फंक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, आता या क्लासेसचा ऑब्जेक्ट बनविणार आहोत. आपण या क्लासेसचे ऑब्जेक्ट बनविणार आहोत. काय, कोण्या क्लासेसचे ऑब्जेक्ट बनविणार आहोत आपण, num1 या क्लासेसचा x ऑब्जेक्ट बनविणार आहोत आणि num2 या क्लासेसचा y ऑब्जेक्ट हा बनविणार आहोत. मग कॉमा देऊन num2 घ्या, num2 याचा y ऑब्जेक्ट बनविला. मी काय केलं, या num1 नावाच्या क्लासचा x ऑब्जेक्ट बनविला, num2 नावाच्या क्लासचा y ऑब्जेक्ट बनविला. आता मी काय करणार, x डॉट ए ऑपरेटर, म्हणजे हे ऑब्जेक्ट नेम x काय झाला, या num क्लासचा ऑब्जेक्ट झाला, y काय झाला, या num2 क्लासचा ऑब्जेक्ट झाला. मग आता मित्रांनो मला जर ऍक्सेस करायची असेल, सपोज ए आणि बी ची मला ऍडिशन डिस्प्ले करायची असेल, ए ची आणि बी ची, मग मी ए ला आणि बी ला कसा ऍक्सेस करू शकतो, ऑब्जेक्ट नेम त्याचा डॉट ऑपरेटर थ्रू. मग मी सेम सी आउट ही लाईन लिहिणार. इथं काय करणार, मी सी आउट लाईन लिहिल्यानंतर मी सम एक युजरला मेसेज देणार, सम किंवा ऍडिशन, समज घ्या SUM, सम इक्वल टू आपल्याला ऍडिशन डिस्प्ले करायचे ना, मग सम इक्वल टू कॉमा देऊन तुमचं x डॉट a प्लस x डॉट b, सॉरी y डॉट b. x तुमचा काय करणार आहे, या a ला ऍक्सेस करू शकणार आहे. x ऑब्जेक्ट, या क्लासचा x ऑब्जेक्ट आपण बनविला, मग तुमच्या त्या a ला ऍक्सेस कोण करू शकणार आहे, x ऑब्जेक्ट. आता या
num2 क्लासचा वाय ऑब्जेक्ट बनविला. आता बी ला ऍक्सेस कोण करू शकणार आहे? हा वाय ऑब्जेक्ट. समजलं इथं काय ठिकाणी काय काय झालेलं आहे, काय घडलंय इथं ती तुम्हाला गोष्ट समजली. आता मित्रांनो या दोन्हीचं ऍडिशन म्हणजे ए ची व्हॅल्यू याच्या ठिकाणी येणार आणि बी ची व्हॅल्यू ह्याच्या ठिकाणी येणार. ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 20. 10 + 20 30. सम इज इक्वल टू 30 असा आउटपुट स्क्रीनला आपल्याला भेटून जाईल. त्याआधी आपल्याला कॉल करावा लागेल त्या फंक्शन्सला. आता कॉल करण्यासाठी इंट मेनला आधी त्याचे ऑब्जेक्ट डिक्लेअर करता. तुम्ही म्हणता सर इथंच आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर केले, या नमचं एक्स ऑब्जेक्ट बनविला आणि या num2चा वाय ऑब्जेक्ट बनविला, पण ते ऑब्जेक्ट याच फंक्शनसाठी मर्यादित राहतील. आता या मेन फंक्शनसाठी आपल्याला वेगळे ऑब्जेक्ट बनवावे लागतील. वेगळे बनवा, सेम बनवले तरी चालते. काय करा, या num1 मध्ये इथं काय करा, ऑब्जेक्ट डिक्लेअर करा. काय ऑब्जेक्ट डिक्लेअर करणार? पहिल्या क्लासचे क्लास नेम num1 चा n1 ऑब्जेक्ट तुम्ही बनविला आणि num2 चा n2 ऑब्जेक्ट तुम्ही बनविला. त्यानंतर n1 डॉट गेट डेटाला गेट डेटाला मी गेट डेटा नावाच्या फंक्शनला कॉल करतो. आता जेव्हा मी गेट डेटाच्या नावाच्या फंक्शनला कॉल केला तेव्हा या ए वरती व्हॅल्यू स्टोअर होणार. या ए वरती व्हॅल्यू स्टोअर होणार, 10 व्हॅल्यू स्टोअर होणार. सेम n2 डॉट गेट डेटा n2 डॉट गेट डेटा n2 डॉट गेट डेटा n2 डॉट गेट डेटा n2 म्हणजेच या n2 ऑब्जेक्ट थ्रू गेट डेटाला कॉल करणार, म्हणजेच या num2 च्या ह्याला कॉल करीत आहोत आपण. मग काय होत आहे, बी वरती बी ची व्हॅल्यू जात आहे. बघितलं का, आपण दोन वेगवेगळे क्लासेस डिक्लेअर केले, दोन वेगळ्यावरती दोन व्हेरिएबल वरती दोन त्यांच्या दोन व्हॅल्यूज टाकून दिल्या. दोन म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याच्यावरती याच क्लासवरती आणि याची व्हॅल्यू याच क्लासवरती टाकून दिली, क्लासच्या त्या व्हेरिएबल वरती, प्रायव्हेट व्हेरिएबल वरती. आता मला ऍक्सेस करायचे ते दोन्ही एलिमेंट्स, त्या दोन्ही एलिमेंट्सची मला ऍडिशन डिस्प्ले करायची. सपोज मला नम क्लास मधल्या ए ची आणि num2 क्लास मधल्या बी ची ऍडिशन डिस्प्ले करायची. मग डिस्प्ले फंक्शन त्याच्यासाठी दोन्ही मध्ये कॉमन असा डिक्लेअर केला. आता मला या एक्स वरती आणि वाय वरती n1 आणि n2 हे ऑब्जेक्ट टाकायचे आहेत, ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंट म्हणून पास करायचे आहेत. मग मी काय करणार, त्या फ्रेंड फंक्शनला कॉल देणार. मग फ्रेंड फंक्शनला तुम्हाला माहिती नॉर्मली आपण कॉल देतो. मग फ्रेंड फंक्शन डिस्प्ले ह्याच्यामध्ये काय पास करणार आपण, n1 आणि n2, n1, n2. आता n1 पास केला मी आणि n2 पास केला. n1 पास केला म्हणजे या ए ची व्हॅल्यू, n1 पास केला म्हणजे हा ऑब्जेक्ट मध्ये ए ची व्हॅल्यू, ए नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू या एक्स वरती गेली, एक्स वरती. मग ए एक्सच्या व्हॅल्यूला ऍक्सेस करू शकतो. n2 जेव्हा पास केला मी तेव्हा हे n2 म्हणजे या बी ची व्हॅल्यू या वाय वरती गेली. मग y1 डॉट बी नी मी या 20 ला ऍक्सेस करू शकतो. मग 10 भेटलं, 20 भेटलं, 10 भेटन 20 भेटन. मग दोन्हीची ऍडिशन मी या सम वरती टाकून देत आहे. दोन्हीची ऍडिशन भेटत आहे आपल्याला. जेव्हा मी या प्रोग्रामला रन करीन तेव्हा हा प्रोग्राम रन होईल. पहा, याला रन केलं मी, आपल्याला आउटपुटला काय आलं, सम इज इक्वल टू 30. सम इज इक्वल टू 30 असं आउटपुटला आलं. पहा, तुम्ही बघू शकता, सम इज इक्वल टू 30. आता फ्रेंड्स तुम्हाला कळालं का, जर मी काय केलं असतं, इथं याला डिक्लेअरच केलं नसतं num2 ला आणि त्याच्या आधीच मी त्याला इथं वापरलं असतं. आता बघूया आता काय होतो का. पहा मित्रांनो, एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे, num2 हॅज नॉट डिक्लेअर्ड. म्हणजे तुम्ही त्याला या फंक्शन मध्ये वापरत आहात num2 ला इथं, पण त्याला डिक्लेअरच केलं नाही ना तुम्ही. मग त्याला डिक्लेअर केलं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आधी त्याला डिक्लेअर करावं लागेल. मग ह्याला डिक्लेअर केलं num2 ला, मग तो आता रन होणार. समजलं? सेम प्रोग्राम, सेम गेल्या बारी सारखा प्रोग्राम, फक्त डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये फक्त एकाच क्लासमध्ये यूज केलता आपण, म्हणजे एक नॉन मेंबर फंक्शन सोबतच यूज केलता. आता दोन डिफरंट क्लासेस आहेत, एक num1 आणि एक num2 क्लास. या दोन डिफरंट क्लासेस मध्ये एकच तुमचा फ्रेंड फंक्शन बनविला. कोणता? डिस्प्ले फ्रेंड फंक्शन. आणि डिस्प्ले फ्रेंड फंक्शन ए आणि बी ला ऍक्सेस करायले, ए आणि बी तुमच्या प्रायव्हेट मेंबरला ऍक्सेस करायचे. समजलं कसं कसं कॉल करायचं फ्रेंड फंक्शनला, नॉर्मली कसं कॉल करायचं. त्यानंतर डॉट ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर थ्रू यांना ऍक्सेस करावं लागतं या फ्रेंड फंक्शन मधून. हे सर्व गोष्टी समजल्या तुम्हाला. फ्रेंड फंक्शन कसा डिक्लेअर करायचा, याच्यामध्ये कसे क्लास नेम लिहायचे, ते सर्व गोष्टी समजल्या. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. बाय बाय.